पुन्हा एक वार सर्वांना ख्रिस्ताच्या मधुर आणि प्रेमळ नावात सलाम. यावेळेस आनंद वाटत आहे की आपण देखील शाबाशाळेच्या ह्या धड्यामध्ये सहभागी झालेला आहेत. माझं नाव पास्टर सुमित बोरगे आणि या धड्याचा जो सत्र आहे माझ्याकडं रविवार, ज्याचा शीर्षक आहे आमचा सर्वोच्च देव. मला आनंद वाटेल की आज दालनामध्ये उपस्थित असलेले देवाचे दास जे वेगवेगळ्या सत्रावर आपल्याला देवाच्या वचनातून प्रकाश टाकण्यास मदत करणार आहे. माझ्या उजव्या हाताला पास्टर अरुण जगताप आहेत. सलाम. त्यांचा विषय आहे पॅन्ट्रोकेटर म्हणजे सर्वशक्तिमान. त्याचप्रमाणे मंगळवारच्या सत्रासाठी आपल्यामध्ये पास्टर सचिन माने आहेत. ख्रिस्तामध्ये आपणा सलाम. आणि त्यांचा विषय आहे अथनेमध्ये इब्री. त्याचप्रकारे आपल्यामध्ये पास्टर किशोर उमापा आहेत आणि ते बुधवारच्या सत्रावर प्रकाश टाकणार आहेत. सर्वांना सलाम. आणि त्यांचा विषय आहे देवाचा आदर्श व उपायकारक इच्छा. आणि त्याचप्रमाणे आपल्यामध्ये गुरुवार आणि चर्चा सत्रासाठी वर प्रकाश टाकण्यासाठी पास्टर नंदू खाजेकर आहेत. सलाम. त्यांचा विषय आहे ख्रिस्ताने जगाला जिंकले आहे. या धड्याकडं जाण्या अगोदर आपण 2 शब्दाची प्रार्थना करूया. आपल्यामध्ये पास्टर किशोर उमापा आहे. मी त्यांना विनंती करतो की ते प्रार्थना करतील. प्रार्थना करूया. सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वर दे बापा, पिता, आम्ही येशू ख्रिस्ताच्या नामामध्ये प्रभू तुझ्या चरणाजवळ येतो. या सत्रामध्ये आम्ही प्रवेश केला आहे आणि प्रभू आजचं संपूर्ण सत्र तू आशीर्वादित कर. विशेष करून पवित्र आत्म्याचं आम्हाला मार्गदर्शन तू दे, जेणेकरून हे सत्र आम्ही सांगत असताना आणि प्रभू तुझे प्रिय लेकरं हे ऐकत असताना परमेश्वरा त्यांना ख्रिस्ताची ओळख व्हावी. आणि परमेश्वर आजचं संपूर्ण सत्रामध्ये आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये पडतो. आम्हाला तू सहाय्य कर. आणि नम्र प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नामामध्ये केली आहे. आमेन. पुन्हा एक वार आपल्या संग जुडल्या गेल्याबद्दल फार आनंद होत आहे. ह्या तिमाहीमध्ये आपण देवाची प्रीती आणि न्याय ह्याविषयी शिकत आलेलो आहे. गेल्या आठवड्यात आपण दुष्टाईची समस्या या धड्यावर प्रकाश टाकलेला आहे. आणि ह्या दुष्टाईच्या समस्याच्या प्रश्नांवर येशू ख्रिस्त केवळ हाच एक उपाय आहे हे आपल्या निदर्शनास आलेलं आहे. आजचा धडा त्या धड्यालाच धरून पुढं जात आहोत. आपण 8वा धडा आहे, ज्याचं शीर्षक आहे स्वेच्छा, प्रीती आणि दैवी तरतूद. आणि ज्याच्यासाठी सुवर्णवचन घेण्यात आलेलं आहे योहान याचा 16वा अध्याय वचन 33. ह्या गोष्टी मी तुम्हास अशासाठी सांगितल्या आहेत की माझ्या ठायी तुम्हास शांती मिळावी. जगात तुम्हास क्लेश होतील, तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. फार आशादायी वचन आहे प्रियांनो. येशूने जगाला जिंकले आहे हे एक फार आशादायी आहे. आणि तो जिंकणं ही ख्रिस्ती विश्वासाची एक आशा आहे का निश्चित शेवट आपला विजय होणार आहे. परंतु पुन्हा एक वार आपल्याला अशा एका गोष्टीने आपण चिंतित झालेलो आहोत. आणि हा प्रश्न फार गंभीर आहे. आणि हा प्रश्न आपण ह्या धड्यामधून आपल्याला ह्याचं उत्तर मिळणार आहे. स्वइच्छा. आपल्या सर्वांना इच्छा आहेत आणि स्वइच्छा म्हणजे स्वतःची इच्छा. प्रीती आणि दैवी तरतूद ह्याविषयी आपण शिकणार आहोत. बऱ्याच वेळेस असं घडतंय, आपण बघतो का देवाला जे पाहिजे ते घडून येत आहे. आणि बऱ्याच वेळेस असं होतं की देवाला पाहिजे नसतं तो एक इच्छा आखत असतो आणि त्यानुसार अगदी त्याच्या विरोधात घडत असतं. आणि बऱ्याच वेळेस असाही प्रश्न निर्माण होतो की देवाला ज्यांचं तारण करायचं आहे त्यांचं तारण तो घडूनच आणणार आहे. म्हणजे देवाने असे काही लोक ठरवलेले आहे का त्यांना ते त्यांचं तारण घडणारच आहे. देवाच्या स्वइच्छेबाबत बोलत असताना हा मोठा गैरसमज होऊ शकतो. उदाहरणार्थ, जर देवाने पास्टर जगतापला सार्वकालिक जीवन देण्याचं ठरवलंय आणि मग पास्टर अरुण जगतापनी वाईट जीवन जगलं
तर हा एक मोठा गैरसमज निर्माण होऊ शकतो. असं नाही का त्यांना ठरवलंय आणि मग त्यांच्या वागणुकीकडे दुर्लक्ष केलं जाईल, असा देवाचा स्वइच्छापणा पवित्र शास्त्रात सांगितलेला नाहीये. बरं. आणि तसंच प्रीती, आणि जर देवाच्या स्वइच्छेचाच जर प्रश्न असता तर मग मानवाला निवडीचं स्वातंत्र्य देण्यात येत अर्थ नाही. मानवाला निवड स्वातंत्र्य जर दिलंय तर हा त्या गोष्टीचा पुरावा आहे का देवाची स्वइच्छा मानवाच्या स्वइच्छाच्या वैचारिकतेच्या पलीकडे आहे. तो ज्यावेळेस स्वइच्छाबद्दल बोलतो किंवा त्याची स्वइच्छा ज्यावेळेस कृतीमध्ये येते, ही माणसाच्या स्वइच्छेच्या वेगळे आहे. आता पवित्र शास्त्र परमेश्वराला आमचा सर्वोच्च देव म्हणजे सार्वभौम, सर्व शक्तिशाली, सर्व ज्ञानी असा प्रकट करते. अशी स्थिती देवाचा असताना देखील तो जबरदस्ती किंवा बळजबरीचा परमेश्वर नाही. तो सर्वसामर्थ्य आहे, तो सर्व गोष्टी करू शकतो. जो देव 6 दिवसामध्ये पृथ्वी स्थापन करू शकतो, तो काही करू शकतो. पण परमेश्वराकडे सर्व सामर्थ्य असलं तरी काही गोष्टी तो करू शकत नाही. आणि तेच आज आपल्या धड्यातून आपण शिकणार आहोत. ह्याच प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीत असताना एक तरुण पालकाचा अनुभव सांगितलेला आहे. आणि तो अनुभव आहे तसा मी वाचत आहे. तो म्हणत आहे, देव सर्वोच्च आहे. तरुण पालकाने आपल्या हायस्कूलच्या गटाला शिकवले का देव कसा आहे, सर्वोच्च आहे. याचा अर्थ जे सर्व काही घडते त्यावर त्याचा ताबा आहे. सर्वोच्च देव असणे म्हणजे सर्व गोष्टीवर त्याचा काय असणे. आणि बायबल अंशतः किंवा पुष्कळदा सांगतं का निसर्गावर देखील देवाचा काय आहे, ताबा आहे. परंतु एका गोंधळलेल्या विद्यार्थ्याने उत्तर दिले, जर देवाचा ताबा सगळ्यांवर आहे तर माझा कुत्रा देवाने का मरू दिला, कारण का ज्यावेळेस तो मेला मला वाईट वाटलेलं आहे. या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीत असताना तरुण पालकाने उत्तर दिले, ते खरोखर कठीण आहे, परंतु काही वेळेस देव आपणास कठीण समस्यातून जाऊ देतो यासाठी की भविष्यामध्ये आपण अधिक कठीण गोष्टींना तोंड देऊ शकू. जेव्हा माझा कुत्रा मरण पावला ते माझ्यासाठी किती कठीण होते याची मला आठवण येते. परंतु त्यामधून जाणे मला नंतर येणाऱ्या कठीण समयातून जाण्यास अधिक मदत करते. जेव्हा माझी आजी मरण पावली, खरंच त्याला अर्थ आहे काय, असा प्रश्न परत त्या गोंधळलेल्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये आलेला आहे. पुष्कळ वेळ स्तब्ध राहिल्यानंतर विद्यार्थ्याने उत्तर दिले, देवाने ह्यासाठी माझ्या कुत्र्याला मारले की जेव्हा तो माझ्या आजीला मारील तेव्हा मी तयार असावे. आता असा निर्दयी तर परमेश्वराची आपण सेवा करत नाही. आणि शास्त्र या बाबतीमध्ये स्पष्ट आहे. आणि म्हणून उरलेल्या धड्यांच्या दिवसामधून स्वच्छा जी देवाची आहे त्याच्यामध्ये आपण प्रीतीचा भाग पाहणार आहोत. आणि म्हणून ह्यावेळेस सोमवारचे जे सत्र आहे मी पास्टर जगताप यांच्या हाती देत आहे. धन्यवाद पास्टर सुमित. प्रियांनो, सोमवारचा जो मथळा आहे त्याचा शीर्षक आहे पॅन्टोक्रेटर. आता पॅन्टोक्रेटरचा या ठिकाणी अर्थ दिलेला आहे सर्वशक्तिमान. परंतु जर डिक्शनरीमध्ये आम्ही जर शोधलं तर त्याचा अर्थ शासक असा होतो. आणि तो शब्द, हा जो शब्द आहे पॅन्टोक्रेटर, हा शब्द फक्त ख्रिस्ताच्या शासन पद्धतीलाच लागू होतो. आणि मग आपण संपूर्ण बायबलमध्ये देवाची आश्चर्यकारक जी शक्ती प्रकट करण्यात आलेली आहे, बायबल अशा अगणित कथनांचा त्यामध्ये बायबलमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि तीच आपण शक्ती वापरत आहोत हे दाखवतात. आणि त्याने केलेला चमत्कार, मग तो कुठलाही चमत्कार असू द्या, अशा अनेक गोष्टी घडतात ज्याला देवाला वाटते ह्या गोष्टी घडू नयेत. तर आपण प्रकटीकरणाचा 11वा अध्याय 17 वचन बघितलं तर त्यामध्ये म्हटलेलं आहे की देव सर्व समर्थ आहे. तुम्ही लूक याचा 1 अध्याय 37 वचन जर बघितलं तर त्यामध्ये म्हटलेलं आहे की देवाला अशक्य असं काहीच नाही. मग प्रियांनो, अनेक अशी वचनं आहेत
की हे आम्हाला दाखवून देते की देव सर्व समर्थ आहे, देव सर्व शक्तिमान आहे, देव पॅन्टोक्रेटर आहे. परंतु प्रियांनो, जरी देव सर्व समर्थ आहे, जरी देव सर्व ताकदवान आहे, सर्व शक्ती त्याच्याकडे आहे, परंतु ह्याचा अर्थ असा होत नाही की देव काही करू शकतो. सर्व त्याच्याकडे आहे, परंतु आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जर आम्ही बघितलं तर देवाने चुकीचं कार्य असं कुठेच केलेलं नाही, दिसत नाही प्रियांनो, है की नाही. आणि म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला शिकवते, अशा काही गोष्टी दाखवून देत आहे. आपण जर उदाहरणार्थ 2 तिमोथेचा 2 अध्याय 13 वचन जर बघितलं, त्यामध्ये अशी घोषणा केलेली आहे की देव स्वर्गाविरुद्ध कधीच वागत नाही. जे नियमावली त्यांनी तयार केलेली आहे त्या नियमावलीचा चुकीचा चुकीचा अर्थ किंवा गैरफायदा कुठेही देवाने घेतलेला आपल्याला दिसत नाही. प्रियांनो, देव जरी सर्वसमर्थ आहे, देव जरी सर्व सामर्थ्यवान आहे आणि देव जरी काही करू शकत असला, परंतु आम्हाला माहीत आहे की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला गेतसेमने बागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थनेसाठी गेलेला आहे आणि येशू ख्रिस्त हा त्याचा पुत्र आहे, येशू ख्रिस्त त्याचा पुत्र आहे आणि येशू ख्रिस्त मत्तयाचं 26 अध्याय आणि 39 वचनामध्ये परमेश्वर देव बापाला प्रार्थना करत आहे की ही जी घटिका आहे ही टळून जाऊ दे, किंवा हा जो प्याला आहे हा माझ्यापासून दूर कर. परमेश्वर करू शकत होतं, दूर प्याला करू शकत होतं, परंतु नाही. परमेश्वराला जरी सर्व काही शक्य होतं, परंतु आमचा परमेश्वर हा न्यायाचा देव आहे आणि आमचा देव ज्या गोष्टी त्याने ठरवलेल्या आहेत त्याच्यामध्ये बदल करत नाही प्रियांनो. आणि म्हणून प्रियांनो, देवाला मत्तयाचा 19 अध्याय 26 वचनामध्ये म्हटलेलं आहे की देवाला सर्व काही शक्य आहे, परंतु प्रियांनो, देवाने जरी सर्व शक्य होतं, परंतु देव हा शासक आहे. देव हा सर्वसमर्थ जरी असला, पण ते उत्तम असा शासक आहे आणि उत्तम असा निर्णय घेणारा आहे, हे त्यांनी या उदाहरणातून आम्हाला शिकवलेलं आहे. आणि म्हणून मी अगोदर तुम्हाला या धड्याचा जे मथळा होता त्याचा पॅन्टोक्रेटर याचा अर्थच मी सांगितलं की त्याचा अर्थ आहे शासक, आणि तो अर्थ फक्त आणि फक्त परमेश्वराच्याच नियमाला लागू होतो. आणि त्याने ते दाखवून दिलेलं आहे की त्याच्या एकुलता एक पुत्राचा जेव्हा तो संकटात होता त्याने निर्णय बदललेला नाही. आणि हे समजण्यासाठी देव तुम्हाला सहाय्य करो आणि मदत करो. आमेन. फार सुंदर पास्टर जगताप. पॅन्टोक्रेटॉर या शब्दातून स्वइच्छा आणि प्रीती दोन्ही गोष्ट प्रगट करण्यात आलेल्या आहे. आता स्वइच्छाच जर करायची असती तर येशू ख्रिस्त म्हणला देवाला का हा प्याला मजकडून काढून घे आणि निघून गेला असता, पण प्रीतीने मध्ये प्रवेश केला. त्यांनी विचार केला जर मी हा प्याला पिलो नाही तर पापी मानवाचा नाश होईल, आणि म्हणून स्वइच्छेला बाजूला ठेवलं आणि त्यांनी प्याला पिलेला आहे. हे त्याच्या प्रीतीचं मोठं प्रतीक आहे. या धड्यात मंगळवारच्या सत्रावर प्रकाश टाकत असताना आपल्यामध्ये पास्टर सचिन माने आहेत. प्रभूचे आभार मानतो की फार सुंदर अशी प्रस्तावना आणि आपले विचार मनोगत आज या चर्चा सत्रामध्ये तुम्ही देवाचे सेवक या नात्याने मांडलेला आहात. आणि आज या मंगळवारच्या मुद्द्याकडे जर आपण बारकाईने जर चर्चा जर केली, आणि हा जो मथळा आहे तो देवाच्या प्रेमाबद्दल बाळासाहेब या ठिकाणी लिहिलेला आहे. आणि यामध्ये सर्व मथळ्यामध्ये जर पाहिलं तर देवाची इच्छा तिथं प्रकट दिसत आहे आम्हाला. देवाची इच्छा काय आहे? आणि देवाची इच्छा हीच आहे की मानवाने त्याच्यावर प्रेम करावं, कारण देव प्रीती करणार आहे. आणि देवाने आपण एदेन बागेपासून आणि आजच्या क्षणापर्यंत ते प्रकटीकरणापर्यंत अनेक त्याच्या लिखाणामध्ये असो, त्याच्या कृतीमध्ये असो किंवा आपल्या अनुभवामध्ये असो, त्यामध्ये आम्हाला देवाची प्रीती दिसत आहे. आणि देवाची ही खरोखर इच्छा आहे की प्रत्येकाने देवावर प्रेम करावे, पण भाग पाडत नाही, जबरदस्ती करत नाही. देव जबरदस्ती करत नाही. म्हणून या ठिकाणी बऱ्याच पवित्र शास्त्रात इथं लिहिलेल्या मथळ्यामध्ये जे रेफरन्स दिलेले आहेत त्यामध्ये जर आम्ही बारकाईने पाहिलं तर देवाची इच्छा काय आहे आणि देव काय आहे आणि देव प्रीती आहे या मथळ्यातून आम्हाला नव्याने स्पष्ट होत आहे. पुन्हा पुन्हा तो जोर देऊन देव म्हणत आहे
की देव प्रीती आहे आणि मानवाने माझ्यावर प्रीती करावी. कारण मागील काही मुद्द्यामध्ये चर्चासत्रामध्ये आपण पाहिलं की देव आमच्या प्रेम करतो, पण मनुष्य चुकामुळे देवाच्या प्रेमापासून लांब जाताना दिसत आहे. आणि आम्हाला एकतर्फी प्रेम मानवाला आज दिसत आहे. आणि एकतर्फी प्रेम हे फार त्रासदायक असतं असं म्हटलेलं आहे. आम्ही बऱ्याच जणांनी अनेक ठिकाणी पाहिलेलं आहे की एकतर्फी प्रेम ही फार त्रासदायक आहे. आणि तसंच आज देवाची प्रीती आणि मानवाच्या प्रीतीमध्ये आहे. पण सर्वात मोठी जी आज्ञा मत्ती शुभवर्तमान याचा 22वा अध्याय आणि 37 वचनामध्ये पास्टर उमाप या ठिकाणी लिहिलेलं आहे की येशू त्यांना म्हणाला, तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. आणि ही देवाने दिलेली आज्ञा आहे. आणि म्हणून आज त्याच्यावर प्रीती करावी ही देवाची देखील इच्छा आहे. या अभिवचनाचे वतनदार विशेषतेने देवाने आम्हाला दाखवलेलं आहे. त्याच्या शक्तीच्या द्वारे देखील देवाने आम्हाला दाखवलं असं इब्रिकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 17 ते 18 ओळीमध्ये देखील आम्हाला पाहायला मिळत आहे. देवाने वचनाच्या द्वारे त्याचं प्रेम देखील प्रकट केलेलं आहे. अनेक मुद्द्यामध्ये या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि परत आम्हाला पवित्र शास्त्र गणना याचा 23वा अध्याय आणि 19व्या ओळीमध्ये पालसाहेब म्हणत आहे की उठ, ऐकून घे आणि सपोर पुत्रा कान दे की देव काही मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी. आणि देवाच्या ठाई लबाडी नाही, आणि देव पवित्र आहे. देव काही मनुष्य नाही. आणि हे ऐकून घेण्यासाठी आम्हाला आज देव नव्याने या चर्चा सत्रातून आम्हाला काहीतरी देव सांगत आहे. तो मानव नाही की त्याने अनुताप देखील करावा असं ठिकाणी देखील म्हटलेलं आहे. कारण देवाला कधी लबाडी आवडत नाही आणि तो देवी गंधर्वही नाही. आणि मग या ठिकाणी परत म्हटलेलं आहे की जेवढा देव बहुतेक सर्व बाबतीत आपल्याला मानवांना निवड करण्याचे स्वातंत्र्य देवाने दिलेलं आहे. मागील काही चर्चा सत्रामध्ये आपण पुन्हा एकदा त्याच्यावर प्रकाश पहिला टाकलेला आहे. पण पुन्हा एकदा लेखक हा मुद्दा किंवा हा विचार आपल्या समोर मांडत आहे. आणि या ठिकाणी म्हटलं की आपण देव आम्हाला स्वातंत्र्य करण्याचं, निवड करण्याचं, निर्णय घेण्याचं सामर्थ्य प्रभूने आम्हाला दिलेलं आहे. परंतु देवाकडे जर देवाने मानवाला स्वातंत्र्य निवड करण्याची वचनबद्ध केले आहे, मानव आपले स्वातंत्र्य वापरण्यास सक्षम आहे, अशा प्रकारे की तो देवाचे आदर्श इच्छेविरुद्ध जातात. आता या मुद्द्यातून जर पाहिलं तर देवाने आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. जीवन बायबलमध्ये जुन्या करारामध्ये देखील आम्ही पाहिलंय, जीवन आणि मरण देवाने आमच्या समोर ठेवलेलं आहे. काही निवडण्याचं स्वातंत्र्य आम्हाला दिलेलं आहे. एदेन बागेमध्ये देखील हवाना आदामाला दिलेल्या त्या आज्ञेनुसार काय निवडण्याचं स्वातंत्र्य आम्हाला दिलेलं आहे. परंतु कधी कधी स्वातंत्र्य दिल्यामुळे कधी कधी त्याचे विपरीत परिणाम आम्हाला बरेचसे दिसलेले आहेत. तो विपरीत परिणाम स्वर्गामध्ये देखील आम्हाला पाहायला मिळत आहे. कारण देवदूतांना देखील स्वातंत्र्य आहे, त्यांना देखील मानवाप्रमाणे त्यांना स्वातंत्र्य आहे. त्याचप्रमाणे स्वातंत्र्य घेतलेले निर्णय, या स्वातंत्र्यपणामुळे घेतलेले निर्णय कधी कधी भयानक परिणाम करतात असं म्हटलेलं आहे. आणि आम्ही बघतो की कधी कधी चुकीचे घेतलेले निर्णय हे फार जीवनामध्ये भयानक ठरलेले आहेत. म्हणून प्रत्येक निर्णय घेत असताना आपले बेत, आपले विचार आणि योजना देवाच्या स्वाधीन करूया. म्हणजे देव आम्हाला काय करेल? मार्गदर्शन करेल. धन्यवाद पास्टर सुमित. फार सुंदर विचार आपण मांडलेले आहात. एथनेमध्ये इब्री देवाचे स्वइच्छा आणि प्रीती आणि दैवी तरतुदीवर आपण प्रकाश टाकलेला आहे. पुढं सत्रामध्ये आपल्याला पास्टर किशोर उमाप घेऊन चालतील बुधवार या सत्रामध्ये. यावेळेस आपण बुधवारच्या सत्रामध्ये आलेलो आहोत. पाठीमागच्या मुद्द्यामध्ये आपण विशेष पद्धतीने पास्टर माने यांनी आपल्याला चालवलेला आहे. आणि आजचा हा जो मथळ आहे बुधवारच्या मुद्द्यामध्ये, देवाच्या आदर्श व उपायकारक इच्छा. देवाच्या आदर्श उपायकारक इच्छा. आता सर्वप्रथम आपल्याला ध्यानात हे घेणं आहे की देवाची माणसासाठी एक महत्त्वाची इच्छा आहे, आणि ती इच्छा म्हणजे सर्व मनुष्याचं तारण व्हावं. आणि म्हणून या ठिकाणी संदर्भ व वचनामध्ये लेखकाने आपल्याला इपिसच्या पत्रामध्ये आपल्याला वाचण्यास सांगण्यात आलेलं आहे. पहिलं इपिस याचा पहिला अध्याय आणि 9 ते 11 वचनामध्ये लिहिलेलं आहे. तिथं असं लिहिलेलं आहे फार सुंदर प्रकारे की या ठिकाणी त्याने स्वतःच्या इच्छेनुरूप
व त्याच्या ठायी पूर्वी केलेल्या योजनेप्रमाणे स्वसंकल्प गुज आपल्याला कळवलं. ती योजना अशी की काळाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना आकाशात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्रित करावे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की जो लेखक आहे तो सांगत आहे की परमेश्वराने तुम्हाला आणि आम्हाला निवडलेलं आहे. मग हे जे वचन ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस हे काही पूर्वनियोजित गोष्टी आहेत का, पूर्वनियोजित केलेल्या आहे का? मग आपण म्हणतो या लोकांचं तारण होईल किंवा याचा नाश होईल, हे पूर्वनियोजित आहे काय? आणि मग हाच तो मुद्दा याच्यामध्ये आलेला आहे. तर याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्ट आहे की ख्रिस्ताने आपल्याला निवडलेलं आहे आणि येशू ख्रिस्ताचं जे काही योजना आहेत देवाने पूर्वी त्याच्या योजना आपल्यासाठी करून ठेवलेल्या आहेत, त्याचं गुज आपल्याला दिलेलं आहे याच्यासाठी की आकाशात आणि पृथ्वीवर जे काय पास्टर आहे ते आपल्याला या ख्रिस्तामध्ये काय करायचं होतं, देवाला एकत्रित करायचं होतं. ही देवाची योजना होती आणि म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला ते वतर प्राप्त झालेलं आहे. आता या ठिकाणी या ज्या योजना असतात देवाच्या पूर्वनियोजित, त्याच्यासाठी एक ग्रीक शब्द वापरण्यात आलेला आहे, प्रीडेस्टिनेशन. आणि याचं भाषांतर इथं सांगण्यात आलेलं आहे की ते शब्द असं म्हणतो काय देव जो आहे जो कारण सांगून काही आता इतिहास ठरवत नाही, परंतु तिथं लिहिलं त्याचा अर्थ ग्रीक शब्द आहे की वेळेच्या आधी निर्णय घेणं आहे. आता या ठिकाणी लेखकाने सुंदर लिहिलेलं आहे की होय, एकदा काहीतरी निर्णय एकतर्फी आपण आधीच घेऊ शकतो किंवा एखादा काहीतरी आधीच ठरवू शकतो, अशा प्रकारे की तो इतरांचे स्वतंत्र निर्णय विचारात घेतो. पवित्र शास्त्र म्हणते की देव नंतरचे करतो, त्या ठिकाणी लिहिलेला आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये रोमकरासपत्र याचा 8वा अध्याय आणि 29 आणि 30 वचनामध्ये हा पूर्वनियोजित शब्दाचा भाषांतरित अर्थ करण्यात आलेला आहे. म्हणजे थोडक्यामध्ये देव त्याच्या भविष्यासाठी त्याच्या लोकांसाठी पास्टर योजना करत असतो आणि त्याच्या योजनाचा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि म्हणून देवाला भविष्यामध्ये ठाऊक आहे. आपल्याला माहिती आहे देव अल्फा आहे, देव ओमेगा आहे, देव प्रारंभ आहे, देव शेवट आहे. म्हणजे देवाला सर्व काही माहिती आहे. आणि म्हणून बायबल आपल्याला हे सांगतं की देवाने सृष्टी निर्माण करण्याच्या अगोदर आपल्याला काय केलेलं आहे, निवडलेलं आहे. आणि म्हणून हा एक विषय आहे. पण देव त्या ठिकाणी दूरदर्शीपणा पाहतो आणि त्या देवाच्या दूरदर्शीपणामध्ये इतिहासाला वळण मिळतं आणि त्या ठिकाणी त्याच्या इच्छाप्रमाणे त्या ठिकाणी शेवट असा होतो. आणि या ठिकाणी जी निर्मिती आहे या निर्मितीला देखील एक मान सन्मान दिला जातो आणि देवाची जी खरी प्रीती आहे त्याचा संबंध त्या ठिकाणी जोडला जातो. आणि निश्चितच एपिस्करासपत्र आपल्याला घेऊन जातं की सर्व गोष्टी देवाच्या इच्छेने झालेल्या आहेत. आणि याचा अर्थ हा आहे की देव सर्व काही त्याच्या इच्छेप्रमाणे व्हावे असं तो नियोजित करत असतो. आणि म्हणून या ठिकाणी बऱ्याचशे उदाहरणं आलेले आहेत पवित्र शास्त्रामध्ये, परंतु आपल्याला देवाचा संकल्प आणि देवाच्या योजना प्रियानो समजून घेणं खूप गरजेचं आहे पास्टर. तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी येशू ख्रिस्ता बाप्तिस्मा घेतलेला आहे आणि योहान बाप्तिस्मा देण्यासाठी आला, पण काय शास्त्री पुरुष यांनी येशू ख्रिस्तापासून बाप्तिस्मा घेतला नाही, पवित्र शास्त्र सांगतं. पण लोकांच्या पुस्तकामध्ये पास्टर लिहिलं आहे 13वा अध्यायाने त्या ठिकाणी 7वा अध्याय 30व्या वचनामध्ये की देवाचा संकल्प मध्ये त्यांनी व्यर्थ केलेला आहे शास्त्री पुरुष लोकांनी. तिथं संदर्भ आलेला आहे. म्हणजे देवाचा संकल्प काय होता, लोकांना एकत्रित करणं ही देवाची योजना होती. आणि मग अशा काळामध्ये आपल्याला माहिती आहे येशू ख्रिस्त यरूशलेमेकडे पाहून रडला. का रडला? कारण येशू ख्रिस्त पाहत होता यरूशलेमेची स्थिती काय आहे. आपल्याला माहिती आहे उदाहरण देण्यात आलं, कोंबडी जशी आपल्या पिल्लाला पंखाखाली काय करते, एकवट करते, अशी देवाची इच्छा होती. परंतु यरूशलेमेच्या लोकांनी देवाला काय केलेलं आहे, नाकारलेलं. म्हणजे देवाचा जो संकल्प आहे तो काय केलेला आहे, त्या ठिकाणी टाळलेला आहे. आणि म्हणून अशाच पद्धतीने देवाची आदर्श इच्छा म्हणजे जे देवाला प्रत्यक्ष घडावे असं वाटतं आणि जे घडेल जर प्रत्येकाने नेहमी तेच केलं जे देवाची इच्छा होती. आणि म्हणून सर्व मनुष्य प्राण्यासाठी देवाचा हा निर्णय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून देवाचे भविष्याचे पूर्वज्ञान इतके सामर्थ्यशाली आहे की सर्व निर्णय ठाऊक असताना देखील त्यात वाईटचा निर्णयाचा समावेश होतो. जे लोक घेतील तरी तो देव सर्व गोष्टी चांगल्यासाठीच पास्टर करत असतो. फार सुंदर विचार आपण मांडलेला आहे पास्टर. ह्या सुंदरसा विचार खरोखर फार स्पष्ट केलेला आहे का जरी पूर्वनियोजित आहे, पण ह्या शब्दाचा अर्थ तुमच्या कडून जो प्रकाश मिळाला याचा अर्थ समजलेला आहे. आणि पूर्वनियोजित आणि दैवी तरतूद ही आपण तिची सांगड घातलेली आहे. फार सुंदर. यावेळेस गुरुवारच्या सत्राकडे आपण जाऊया आणि गुरुवारचं सत्र आपल्यामध्ये घेणार आहे पास्टर नंदू खाजेकर. थँक्यू पास्टर सुमित. गुरुवारचं सत्र जर आपण बघितलं, ख्रिस्ताने जगाला जिंकले आहे आणि
हे सुवर्णवचनामध्ये देखील आहे. योहान 16वा अध्याय आणि 33 वचनामध्ये. आणि लेखक या ठिकाणी सांगत आहे, जर सर्व काही देवाच्या आदर्श इच्छेप्रमाणे घडले असते तर दुष्टाई अजिबात अस्तित्वात नसती. सर्व काही देवाच्या आदर्श इच्छेने घडलं असतं तर दुष्टाई अजिबात अस्तित्वात नसती. तरी केवळ प्रीतीचे परिपूर्ण सुख आणि सुसंगतपणा असता. म्हणजे केवळ आनंदी आनंद असता. प्रीतीचं सुख आणि प्रीतीचा सुसंगतपणा असता जर सर्व काही देवाच्या आदर्श इच्छेने घडलं असतं. परंतु इथं असं म्हटलेलं आहे, शेवटी काय आहे, हे विश्व देवाची आदर्श इच्छा आणि परिपूर्ण स्थितीत पुनर्स्थापित केले जाईल. शेवटी काय होईल, ही जी सर्व पृथ्वी आहे आणि हे सर्व काय मनुष्यजात आहे, हे सर्व काय होणार आहे, देवाच्या आदर्श इच्छामध्ये परिपूर्ण त्याची पुनर्स्थापना केली जाईल असं लेखक सांगत आहे. आणि त्या दरम्यान काय होणार आहे, त्या दरम्यानच्या काळात देव त्याची इच्छा अशी चालवित आहे की तो आपल्या सर्व मानव प्राण्यांचे स्वतंत्र निर्णय विचारात घेईल. सर्व मानव प्राण्यांचे स्वतंत्र निर्णय देव विचारात घेईल. ते कशा प्रकारे विचारात घेईल की मनुष्य स्वतः ठरवणार आहे त्याला देवाकडे जायचं आहे अथवा शैतानाकडे जायचं आहे, स्वर्गाकडे जायचं आहे अथवा त्या नरकाच्या अग्नीकडे जायचं आहे. मनुष्याला ते काय केलेलं आहे, स्वतंत्र निर्णय दिलेले आहेत आणि ते निर्णय देव काय करणार आहे, विचारात घेणार आहे. आणि तसेच आपण अधिक अभ्यासामध्ये अधिक विचार शुक्रवारच्या याच्यात बघितलं तर इथं असं म्हटलेलं आहे, आमच्या तारणासाठीची योजना हा नंतरचा विचार नव्हता. आदामाच्या पतनानंतर तो तयार करण्यात आला नव्हता. आमची जी तारणाची योजना आहे केवळ ही योजना आदामाच्या पतनानंतर तयार झाली नाही तर त्याच्या अगोदर होते. कारण देव काय सर्वज्ञानी आहे, त्याला माहीत होतं की अशा प्रकारच्या घटना घडतील. आणि याचं उत्तर आपल्याला रोमकारास पत्र 16वा अध्याय आणि 25व्या वचनामध्ये ते कशा प्रकारे मिळतं ते आपण बघूया. आता जे रहस्य गतयुगात गुप्त ठेवले होते परंतु आता जे प्रकट झाले आहे आणि सर्व राष्ट्रातील लोकांनी विश्वासाच्या अधीन व्हावे म्हणून सनातन देवाच्या आज्ञेने संदेशांच्या लेखांच्याद्वारे त्यांना जे कळविण्यात आले आहे त्या रहस्याच्या प्रकटीकरणाला अनुसरूनच माझ्या स्वार्थेप्रमाणे व येशू ख्रिस्ताविषयीच्या घोषणेप्रमाणे तुम्हाला स्थिर करण्यात समर्थ असा एकच ज्ञानी देव, त्याला येशू ख्रिस्ताच्याद्वारे युगानुयुग गौरव असो. एकच ज्ञानी देव असं म्हटलेलं आहे. आणि परमेश्वर म्हणतो की मी परमेश्वर आहे, मी आरंभीच शेवट कळवतो. आणि मग त्याने ज्यावेळेस पृथ्वी बनवली, त्याच्यावरती सर्व काही त्याने बनवलं, मनुष्य प्राणीला बनवलं आणि मग त्या देवाला पुढच्या गोष्टी माहीत नसतील का? निश्चितच माहीत आहेत, माहिती आहे. आणि म्हणून आपण देखील ज्यावेळेस एखादी वस्तू घडवतो त्याच्या अगोदर ती वस्तू जर बिघडते तर त्याच्यासाठी आपण काहीतरी तरतूद करून ठेवलेली असते. उदाहरणार्थ आपण मोबाईल घेतो आणि तो बंद पडल्यानंतर त्याच्याकडे तरतूद आहे, तो परत रिपेअरिंग होतो. म्हणजे त्याच्यावरती काहीतरी आपण काय म्हणतो उपाय आहे. तसा देवाने हा एक उपाय तो जगाच्या स्थापनेपूर्वी ठेवला होता असं लेखक आपल्याला सांगत आहे. आणि पुढं जर आपण बघितलं तर असं म्हटलेलं आहे, पाप अस्तित्वात असावे अशी कधीच देवाची इच्छा नव्हती, परंतु त्याने त्याचे भविष्यातील अस्तित्व पाहिले आणि त्याच्या भयंकर परिणामासाठी तातडीची तरतूद करून ठेवली. बघा, देवाला माहीत होतं की भविष्यामधली अस्तित्व काय आहे, भविष्यामध्ये काय घडणार आहेत. तर देवाने ती योजना आखून ठेवली. ती योजना काय आहे? तारणाची योजना आहे. आणि ती योजना आपल्याला योहान याचा 3रा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये आपल्याला समजते की देवाने काय केले, जगावर प्रीती केली आणि त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन
प्राप्त व्हावे. आणि म्हणून ही जी योजना आहे ही देवाने फार पूर्वी करून ठेवलेली आहे आणि ते आपल्याला रोमकारास पत्र 16वा अध्याय आणि 25 वचनामध्ये समजतं. आणि म्हणून त्या परात्पर देवाची स्तुती असो की आमच्या हातून जे काही घडणार आहे, आम्ही पापी आहोत आणि आम्ही अशा प्रकारचं काहीतरी करणार आहोत असं देवाला माहीत असताना देखील त्याने आमचं सहन केलं, परंतु आम्हाला त्यात दलदलीत राहू दिलं नाही, तर त्याच्यातून बाहेर काढण्याचा त्या देवाने काय केलेला आहे, उपाय शोधलेला आहे. आणि म्हणून त्या देवाची स्तुती असो. या माथळ्याच्या द्वारे देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. फार सुंदर पास्टर खाजेकर. गुरुवार सत्र आणि शुक्रवार सत्र तुम्ही चालवलेलं आहे. फार सुंदरसा प्रकाश गुरुवारच्या सत्रावर आपण टाकलेला आहात का ख्रिस्ताने जगाला काय केलेले आहे, जिंकले आहे आणि खऱ्या अर्थाने जिंकलेले आहे. पुष्कळदा जिंकणे कल्पनामध्ये आपल्याला विरोधी पथाला पराभवाचा अनुभव येत असतो नाही का, पण येशूने जगाला त्याच्या प्रीतीने काय केलेले आहे, जिंकलेले आहे. आणि म्हणून एका वाक्यात आपला निष्कर्ष काढत असताना रविवारच्या सत्रामध्ये असं पाहायला भेटतं का परमेश्वराने केलेल्या योजना ज्या वेळेस अपुऱ्या झालेल्या आहेत, परमेश्वराला विलाप झालेला आहे. प्रेनो, सोमवारचा जो धडा मथळा आहे पॅन्टोक्रेटर, याचा अर्थ शासक. तो म्हणजे शब्द येशू ख्रिस्ताच्याच शासन पद्धतीला वापरला जातो, परमेश्वराच्या शासन पद्धतीला वापरला जातो. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मत्तयाचा 26वा अध्याय आणि 39 वचनामध्ये आपण पाहतो की त्याचा एकुलता एक पुत्र त्याला प्रार्थना करत आहे की माझ्यापासून हे जे संकट आहे ते दूर होऊ दे. परंतु जे शासन किंवा जे नियम परमेश्वराने त्याच्यासाठी ठरवला होता त्यापासून तो परावृत्त झाला नाही. दुष्ट गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या हातातून घडू नये अशी देवाची इच्छा आहे. आणि म्हणून देवाची इच्छा आहे की माझ्या लेकरांनी माझं ऐकावं, कारण तो पिता परमेश्वर आहे. आणि मंगळवारच्या मुद्द्यातून किंवा या विचारातून देवावर प्रीती करण्यासाठी देव आम्हाला आणि लेखक आम्हाला वारंवार सांगत आहे किंवा जोर देत आहे. आणि देवावर प्रीती करणे म्हणजे तिची आज्ञा पाळणे होय. आणि ह्याच विचारातून आज लेखक आम्हाला सांगत आहे की देवावर प्रीती कर आणि देवाची आज्ञा पाळ, कारण देव आमच्यावर प्रेम करत आहे. God bless. मला तर असं वाटतं की देवाच्या आदर्श इच्छा आपल्याला ख्रिस्तामध्ये प्रगट झालेल्या आहेत. आणि त्या इच्छा म्हणजे देवाची इच्छा हीच आहे की सर्व मनुष्याचं तारण व्हावं, आणि देवाची सर्वात आदर्श आणि उपायकारक इच्छा आहे. ख्रिस्ताने जगाला जिंकले आहे हे टायटल वाचल्यानंतर मनामध्ये असं एक खरंच आनंद वाटतो. या जीवनामध्ये वावरत असताना अनेक संकट, अनेक समस्या आहेत, परंतु आमचा उद्धारक प्रिय प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की मी जगाला जिंकले आहे. फार सुंदर. पुन्हा एक वार आपल्या प्रेक्षकांचे आभार मानूया का आपल्या ह्या आजच्या सत्राला ते जुडले गेलेले आहेत. ह्यावेळेस आपणास विनंती आहे का जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांबरोबर तो सामायिक करा, तो शेअर करा आणि आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच व्हिडिओ पुन्हा आणि पुन्हा प्राप्त होण्यास बेल आयकॉन दाबा. आपली प्रार्थना विनंती असल्यास आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अधिक संपर्कासाठी तुम्ही digitalwiu@gmail.com ह्या ईमेलद्वारे आमच्या संग संपर्क साधू शकता. पुन्हा एक वार आपणास मी आमंत्रित करू इच्छितो पुढील आठवडी एका नवीन धड्याबरोबर. तोपर्यंत ख्रिस्तामध्ये सलाम. आणि या धड्याचा शेवट करत असताना आपल्यामध्ये पास्टर खाजेकर आहे, मी त्यांना विनंती करेल की ते आपल्यासाठी प्रार्थना करतील. सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वरा, आजच्या धड्यामध्ये तू आम्हाला चालवलंस आणि परमेश्वरा तुझ्या वचनाची उजळणी करत असताना पाहिजे तो प्रकाश तू आमच्यासमोर सादर केलास, याबद्दल तुझ्या नावाला आम्ही स्तुती आणि धन्यवाद देतो. परमेश्वरा, असाच उपयोग तुझ्या सेवा कार्यासाठी तू आमचा करून घे. हे प्रीतीचे आणि न्यायाचे धडे शिकत असताना देवबापा आम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरून काढ, कारण देवबापा हे ज्ञान
शिकण्यासाठी परमेश्वरा आम्हाला केवळ आणि केवळ पवित्र आत्म्याची गरज आहे. आणि म्हणून देवबापा प्रार्थना करतो, आम्हा सर्वांना आशीर्वादित कर. आमच्याबरोबर जोडले गेलेले तुझे सर्व प्रिय लेकरं परमेश्वरा आमच्या चॅनलच्याद्वारे बघत असताना, पाहत असताना देवबापा त्यांना देखील आशीर्वादित कर. पुढील वेळ आम्ही तुझ्या स्वाधीन करत असताना प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो, म्हणून तू ऐक. आमेन. पुन्हा एक वार सर्वांचे आभार. वाट पाहूया पुढील आठवड्याच्या धड्याची. आणखीन एका नवीन प्रगटीकरणासंग एक नवीन धडा. तोपर्यंत ख्रिस्तात सलाम.